महत्वाचं. आणि आणखी एक मोठी अपडेट, ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे पक्षाचे 6 खासदार हे दिल्लीमध्ये आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे. तर अध्यक्षांची भेट घेण्याची ते शक्यता आहे. उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांची ते भेट घेऊ शकतात अशीही माहिती आहे. एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना झालेत असंही कळतंय. त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय. आधी खासदार रवाना झाले आणि आता एकनाथ शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झाल्याचं कळतंय आणि ते आता लोकसभा अध्यक्षांची एक खासदार भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर या चर्चांना आता जोर आलेला असतानाच एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं, त्यासोबतच हे खासदार दिल्लीत असणं याकडे एक मोठं महत्त्व मानलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला आता मोठा धक्का बसणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ऑपरेशन टायगर संदर्भातली चर्चा ऐकायला मिळालेली होती. त्यातच आता खासदारांचं दिल्लीला जाणं, एकूण 6 खासदार हे सध्या दिल्लीमध्ये आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यानुसार एकनाथ शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत असंही कळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडणार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण उद्याचे खासदार दिल्लीला लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झालेत असं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे नेमक्या घडामोडी काय घडतायत पडद्यामागे पाहणं महत्त्वाचं असेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे आता दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. कालच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हे म्हटलेलं होतं की 19 तारखेपर्यंत आपण वाट पहा. एका नेत्यांनी तर थेट आकडाच सांगितला होता, किती खासदार किती आमदार हे आमच्याकडे येतील या संदर्भातला. आणि आता हे 6 खासदार दिल्लीमध्ये असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यातच एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं, त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला पाहायला मिळतो. याकडेची अत्यंत मोठी अपडेट म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये फक्त चर्चा होत होत्या, बातम्या येत होत्या आणि त्यावर नेत्यांची मतमतांतर बघायला मिळत होती. मात्र आता प्रत्यक्ष खासदारच दिल्लीला पोहोचलेत आणि असंही कळतंय की उद्या ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांची भेट ते घेऊ शकतात आणि ते भेट घेऊन मग नेमकं काय सांगणार आहेत ते, या सगळ्याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मोठी घडामोड, एक पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का अशी ही चर्चा या निमित्ताने सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने या संदर्भात विविध पक्षांमधले नेते, खास करून शिंदेच्या शिवसेनेतले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते यांच्यामध्ये मतमतांतर टोले प्रतिटोले पाहायला मिळत होते. मात्र आता प्रत्यक्ष हे खासदारच, ठाकरेंचे 6 खासदार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत असं सूत्रांकडून कळतंय आणि त्यामुळे उद्या सकाळी ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची ही शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेत असंही कळतंय आणि त्याच्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळू शकतं. जर हे खासदार आणि एकनाथ शिंदे एकत्र दिल्लीत असतील तर मग हे ऑपरेशन टायगरच असणार आहे का, याबद्दल आता पुन्हा एकदा तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. उद्याचा दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने फार महत्त्वाचा, आणि सगळे नेते मंडळी ही दिल्लीमध्ये असतील. उद्या सकाळपासून नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं महत्त्वाचं असेल. 19 जूनला आहे शिवसेनेचा वर्धापन दिन आणि याच पार्श्वभूमीवर हे 2 दिवस फार महत्त्वाचे. नेमक्या काय घडामोडी घडतात राजकीय वर्तुळामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्वाचं. संजय जाधव, संजय देशमुख, वाकचौरे हे दिल्लीमध्ये पोहोचलेत. आणखी 3 खासदार कोणते आहेत जे दिल्लीमध्ये आहेत ते आता आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळू शकेल, कारण सध्याची जी माहिती आहे त्यानुसार एकूण 6 खासदार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत असं सूत्रांचं म्हणणं आहे. आणि उद्या हे खासदार लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन त्यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. तर नेमके हे खासदार भेटून नेमके काय मागणी करणार आहेत, काय सांगणार आहेत, याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हा मोठा धक्का बसणार का, याबद्दलही तर्कवितर्क चर्चा या सुरू झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत आणि 6 खासदार देखील दिल्लीत आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणायचा का राजकीय वर्तुळात पडद्यामागे काही घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. सूत्रांकडूनही माहिती मिळालेली आहे. लोकसभा अध्यक्षांची एक खासदार भेट घेऊ शकतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झालेत असंही सूत्रांकडून कळतं.